सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची स्पेशल थाळी गुढीपाडव्यासाठी खास। उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घे। पहिल्यांदा आपण श्रीखंड बनवणार आहोत। श्रीखंड बनवून मस्त असं फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचे। चक्का बनवण्यासाठी एक रुमाल जाळीमध्ये ठेवून त्यामध्ये दही घालून घ्यायचे। हे दही मी घरी बनवले आहे, बघा किती मस्त आणि घट्ट बनलेले आहे। आता अर्धा किलो एवढे दही रुमालात काढून मस्त 3 ते 4 तास टांगून ठेवायचे, म्हणजे त्यामधले सगळे पाणी निघून जाऊन छान असा चक्का तयार होईल। मस्त असा चक्का फेटून घेऊन त्यामध्ये साखर आणि आंब्याचा रस घालून घ्यायचा। तुम्हाला किती गोड पाहिजे एवढी साखर घालून मस्त आंब्याचा रस घालून सर्व मिश्रण छान चमच्याने फेटून घ्यायचे। मिक्सरमध्ये फेटायचे नाही, हाताने छान फेटून घ्यायचे। बघा किती मस्त असे घट्ट श्रीखंड तयार झाले आहे। त्यावरून काजू आणि टूटी फ्रुटी घालून घेतली आहे। वा, बघा किती छान दिसते। आता आपण करूया डाळ भात आणि बटाटे शिजवण्याची तयारी। त्यासाठी आपण एका टोपामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि दुसऱ्या टोपामध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे आणि बटाटे घेतलेले आहेत। सर्व स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही शिजवू शकता, टोपात शिजवा किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या। दोन्ही छान असे शिजवून घ्यायचे। भात शिजत घालताना त्यामध्ये थोडेसे मीठ घातले आहे। बटाटे पण आपले आता छान शिजून झालेले आहे। आता आपण बटाट्याची भाजी करून घ्यायची। त्यासाठी शिजून घेतलेले बटाटे सोलून आणि कापून घेतलेले आहे आणि मसाला वाटण्यासाठी ओले खोबरे कापून घेतलेले आहे। थोडासा लसूण घ्यायचा सोलून आणि हिरवा मसाला तयार करून घ्यायचा। हिरव्या मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर, तिखट होण्यासाठी हिरव्या मिरच्या तुम्हाला किती पाहिजे तुमच्या तिखटानुसार तुम्ही घ्या। मी 5 घेतलेले आहेत। लसूण, आले आणि कापून घेतलेले ओले खोबरे आणि 1 चमचा जिरे घालून जाडसर मसाला वाटून घ्यायचा। आता आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा तेल घालून मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचा आणि मग बारीक कापून घेतलेले टोमॅटो घालून छान परतून घ्यायचे आणि वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा। मसाला पण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद, मीठ घालून सर्व पुन्हा छान परतून घ्यायचे आणि शिजवून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे। बटाटे पण छान सर्व मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतायचे आणि भाजी थोडी सुकी होईल म्हणून थोडेसे पाणी घालून पुन्हा छान हलवून 1 ते 2 मिनिटं वाफ येऊन द्यायची। तयार झाली आपली टेस्टी आणि झणझणीत बटाट्याची भाजी। आता आपण तुरीच्या डाळीचे वरण करून घेऊया। टोप छान गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झाल्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून छान फोडणी तडतडली की त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून मिरची आणि लसूण छान खरपूस असा भाजून घ्यायचा। मिरची लसूण भाजून झाल्यावर त्यामध्ये बारीक कापून घेतलेले टोमॅटो आणि कोथिंबीर घालून पुन्हा फोडणी छान परतून घ्यायची। मस्त असं खमंग वरण तयार होण्यासाठी फोडणी छान परतली गेली पाहिजे। त्यामध्ये थोडे हळद आणि मीठ घालून परतून त्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून घ्यायची आणि आपल्याला पाहिजे एवढे पातळ करण्यासाठी थोडे पाणी घालून मस्त वरण ढवळून 1 उकळी आणू द्यायचे। तयार झाले आपले टेस्टी वरण। आता आपण करणार आहोत पायनॅपल फ्लेवरचा शिरा। त्यासाठी आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू, बदाम, मनुके परतून घ्यायचे आणि पुन्हा काढून घेऊन कढईमध्ये 1 वाटी तूप घालून त्यामध्ये 2 वाटी रवा घालून छान भाजून घ्यायचा। रवा असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे आपला शिरा छान सुटसुटीत होतो। 2 वाटी रव्याला
4 वाटी दूध उकळवून घ्यायचे। रवा छान भाजून झाला आहे, त्यामध्ये आता साखर, चवीपुरतेची मूठभर मीठ घालून पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आणि पायनॅपल फ्लेवर येण्यासाठी पायनॅपल क्रश घालून घेतलेला आहे, तो छान रव्यामध्ये मिक्स करून उकळलेले दूध घालून छान सर्व मिक्स करून घ्यायचे। दूध घालताना दूध हळूच घालायचे, दूध उकळल्यामुळे ते हातावर उडू शकते। सर्व मिश्रण छान हलवून एकजीव करून घ्यायचे आणि मीडियम गॅस करून 5 मिनिटं वाफवून घ्यायचे। 5 मिनिटानंतर तयार झालाय आपला मस्त असा टेस्टी पायनॅपल शिरा। बघा किती मस्त झालाय आणि फुललाय पण छान। त्यावरून तळून घेतलेले काजू बदाम घालून घ्यायचे। दिसतोय की नाही छान। आणि आता आपण करणार आहोत पुरीची तयारी। त्यासाठी आपल्याला 3 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी रवा घालून चवीपुरते 1 चमचा मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून घट्ट असे पीठ मळून घ्यायचे। रवा घातल्यामुळे आपल्या पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि मस्त अशा टम्म फुगतात, म्हणून गव्हाच्या पिठामध्ये रवा घालायचा। पीठ छान घट्ट मळून घ्यायचे। पिठाला अजिबात तेल बिल न लावता 5 मिनिटं झाकून ठेवायचे। आता आपण पुऱ्या बनवून घेऊया। त्यासाठी आपण पिठाचा गोळा घेऊन छान चपाती लाटून घेणार आहोत। पुऱ्या आपण वाटीने कापून घेणार आहोत, म्हणून मोठी चपाती लाटून घ्यायची। खूप पातळ किंवा जाड नाही, मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची। मस्त अशी चपाती लाटून झाल्यावर वाटीच्या साहाय्याने तुम्हाला पाहिजे तेवढ्या मोठ्या किंवा छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या। सर्व अशा पुऱ्या कापून घेतल्यावर आपण तळून घेणार आहोत। तेल छान गरम करून मीडियम गॅस करून पुऱ्या तळून घ्यायच्या। पिठामध्ये रवा घातल्यामुळे सर्व पुऱ्या आपल्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत। बघा फुगल्या आहेत की नाही। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या। आता आपण बनवणार आहोत पालकची भजी। त्यासाठी आपल्याला 1 वाटी पिठामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, खायचा सोडा घालून थोडेसे पाणी घालून घट्ट असे बॅटर बनवून घ्यायचे। वडापाव तळण्यासाठी बनवतो तसे बनवायचे। बॅटर छान बनवून झाले आहे। आता त्यामध्ये धुवून घेतलेले पालकची पाने बुडवून गरम झालेल्या तेलामध्ये छान खरपूस अशी भजी तळून घ्यायची। बघा कसे मस्त कुरकुरीत असे पालकचे भजी तयार झालेले आहेत। आता सर्व भजी काढून घ्यायचे। पाडव्याचे खास जेवण तयार झालेले आहे। मस्त असे टेस्टी आणि चमचमीत जेवण आहे। कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून सांगायला पण विसरू नका। आता भात, बटाट्याची भाजी, तुरीच्या डाळीचे वरण, पायनॅपल शिरा, आम्रखंड, कोशिंबीर, लोणचं, पालकचे भजी, पुरी, पापड। कसा आहे झकास बेत ह्या पाडव्याचा, आहे की नाही मस्त। बघून सुटले की नाही तोंडाला पाणी। तर मग या जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।